नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या सर्वांचा स्वामींचा आवडता लाडका असा गुरुवार आणि गुरुवारी तुम्ही म्हणाल ताई तू आज केस धुतलेस. तर हो, आपल्या स्त्रियांचा जो मासिक धर्म असतो त्यानंतर आपल्याला केस धुवावेच लागतात कुठली पूजा करण्याच्या आधी. तर तसंच आहे आणि म्हणूनच जन्माष्टमीचे आणि ह्याचे पूजेचे म्हणजे मागच्या सोमवारच्या पूजेचे व्हिडिओ आले नव्हते. तर पूजेची जी सुरुवात आहे ना ती सूर्यदेवांना आणि तुलसी मातेला पाणी अर्पण करून त्यानंतरच पूजेला सुरुवात करते. तुलसी मातेला पाणी अर्पण करताना मी गायत्री मंत्र म्हणते आणि सूर्यदेवांना पाणी अर्पण करताना आदिदेव नमस्कारं प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते हा श्लोक म्हणते. तर आज मी संपूर्ण घरामध्ये ना गोमूत्र शिंपडणार आहे. जेव्हा पण तुमचा मासिक धर्म असतो किंवा सूतक येतं, सुयर असतं, अशा काही गोष्टी असतात किंवा हॉस्पिटलमधून कोणी घरी येतं किंवा काय, तर अशा वेळेला ना तुम्ही नेहमी घरामध्ये आपल्या गोमूत्र हे असलंच पाहिजे. आठवड्यातून 1-2 वेळा सुद्धा आपली जी लादी पुसायची, फरशी पुसायचं पाणी असतं त्याच्यामध्ये सुद्धा खडा मीठ आणि गोमूत्र घालत जा. त्यामुळे काय होतं ना, घरातली जी पण काही निगेटिव्हिटी असते, ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात त्या बाहेर निघून जातात. तर बघा, देवघर पण मी आज पूर्णपणे स्वच्छ केलंय. एकही गोष्ट मी अशी ठेवत नाही की जी स्वच्छ केली नाही आणि त्याशिवाय पूजा म्हणजे करताच जमत नाही मला. तर आज आहे ना देवांचा शृंगार करायचा आहे आपण. तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स असतात की ताई, म्हणजे हे मी पुढे पण तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच ताई अशा म्हणतात की ताई तू खूप छान छान करतेस, तुला खूप छान छान ऑप्शन मिळतात, आमच्याकडे असं काहीच मिळत नाही, गजरे व्यवस्थित मिळत नाहीत, वस्त्र इतके छान आम्हाला जमत नाहीत. तर मला त्यांना सांगायचंय की ताई, म्हणजे मैत्रिणींनो, की तुम्हाला जरी त्या गोष्टी जमत नसतील ना तरी मी जे करते ना ते तुमच्यासाठी सुद्धा करते. तर म्हणून फक्त करण्यात आनंद न घेता तुम्ही बघण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. तर तो आनंद तुम्ही आज घ्या आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आज जो देवांचा शृंगार करणार आहे तो तुमच्या समोरच करणार आहे. तर देवांची पहिले अशी व्यवस्थित स्नान वगैरे करून मांडणी करून घेते. त्यानंतर स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं. जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, पण जे नवीन नवीन स्वामी सेवेमध्ये येतात तर त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती नाहीये. तर त्याही थोड्या थोड्या मी तुम्हाला सांगत जाईन. तर स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं. हिना अत्तर लावताना कापसाला थोडंसं हिना अत्तर घ्यायचं आणि ते स्वामींच्या पायाला, हाताला वगैरे आणि आजूबाजूला पण मी थोडंसं लावते, म्हणजे तो जो सुगंध आहे ना तो असा छान मस्त असा दरवळत राहतो. तर हे अत्तर मी एका छान वेगळ्या अशा डब्बीमध्ये ठेवलंय आणि त्यानंतर आता स्वामींना वस्त्र घालणार आहे. तर हे वस्त्र आहे ना एका ताईंनी, म्हणजे ज्योती ताई आहेत, त्यांनी मला पाठवले होते. मी तुम्हाला दाखवले सुद्धा होते त्या दिवशी. तर आज म्हटलं चला आज ते छान वस्त्र घालूया स्वामींना. तर हे थोडंसं मोठं आहे वस्त्र, पण मी तेच घालता घालता बघत होते की व्यवस्थित बसतंय का किंवा काय. तुम्ही जेव्हा ही वस्त्रांची, पण मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगते की वस्त्र जेव्हा तुम्ही सांगताय, ऑर्डर करताय, तर तेव्हा तुमच्या मूर्तीची साईज नक्की सांगत जा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला परफेक्ट साईजचं वस्त्र मिळत जाईल. म्हणजे जे आपण ममता ताईंकडे किंवा ज्योती ताईंकडे तुम्ही जेव्हा ऑर्डर करताय वस्त्र, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आणि स्वामींची मूर्ती माझी जी ही आहे ना ही 3 इंचाची मूर्ती आहे. म्हणजे 3 इंचापेक्षा थोडीशी कमीच आहे, पण तरी पण 3 इंचापर्यंत आहे. तर त्यामुळे छान बऱ्यापैकी वस्त्र बसतात. ह्यापेक्षा जर छोट्या छोट्या मूर्त्या असतील ना तर त्यांना वस्त्र, मुकुट वगैरे हे घालणं थोडंसं कठीण होऊन जातं. तर हे जे वस्त्र, हा जो कलर आहे ना, म्हणजे हा जांभळा रंग, हा स्वामींना, श्रीकृष्णाला अगदी अगदी उठून दिसतो. म्हणजे खालचं जे मी वस्त्र अंतरते ना देवघरात, ते पिवळं जरी घातलं किंवा लाल जरी घातलं तरी अगदी सुंदर दिसतं. आणि ताईंनी हा जो मुकुट बनवून दिलाय ना स्वामींचा, हा इतका सुंदर दिसतोय ना स्वामींना, आणि तो 1 सेंटीमीटर 1 इंच असा परफेक्ट बसलाय त्यांना मी कुठलंही माप दिलं नव्हतं स्वामींचं, पण तरीही त्यांनी त्यांच्या अंदाजे बनवलंय आणि ते अगदी परफेक्ट बसलंय. आणि बघा, खरंच म्हणजे असे महाराज म्हणून वाटतायत स्वामी, एकदम वाटतायत म्हणजे आहेतच ते. पण आता हे सगळं घातल्यानंतर ना
आपसुकच आपले हात म्हणजे जवळ येतात, आपसुकच आपलं म्हणजे मस्तक त्यांच्या समोर झुकतं. इतके इतके सुंदर वाटतायत, छान वाटतायत अगदी. तर आता स्वामींचं म्हणजे शृंगार करून झालाय, स्वामींना वस्त्र वगैरे सगळं करून झालंय. त्यानंतर आता श्रीकृष्णाचा शृंगार करते मी. तर माझ्याकडे ह्या 3 मूर्त्या आहेत, की त्यांचंच मला असं वस्त्र वगैरे छान शृंगार करता येतो. ती म्हणजे एक स्वामींची मूर्ती, एक श्रीकृष्णांची मूर्ती आणि एक तुळजाभवानी मातेची मूर्ती. बाकी ज्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या खूप छोट्या-छोट्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वस्त्र व्यवस्थित परिधान करता येत नाहीत. पण आपल्या शास्त्रात सांगितलं आहे, की 3 इंचापेक्षा जास्त मोठ्या किंवा अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या सुद्धा मूर्त्या आपल्या देवघरात नसाव्या. पण आता ज्यांना असं शृंगार करण्याची आवड आहे, विशेषतः मी खूप बघितलंय, की श्रीकृष्णांना इतका इतका सुंदर शृंगार केला जातो ना, त्यांचे वस्त्र सुद्धा एकापेक्षा एक असे सुंदर वस्त्र आहेत बाजारात. तर त्यासाठी ना आपली मूर्ती थोडीशी मोठी पाहिजे, तरच ते खूप सुंदर दिसतं. नाहीतर अगदी छोट्या मूर्तीला ना सगळ्या गोष्टी घालणं खूप कठीण होऊन जातं. तर आता ह्या ज्या माळा आहेत ना माझ्याकडे देवांच्या, तर ह्या पण मला खरं तर बदलायच्या होत्या त्या श्रावणामध्ये, पण जी साईज माझ्याकडे आहे सध्या, तर ती साईज मला मिळत नव्हती. तर म्हणून आता मला थोडं दुसरीकडे जाऊन वगैरे बघावं लागेल. तर शृंगारामध्ये काय-काय येतं, एक तर सुगंधी अत्तर येतं, त्यानंतर देवाचं वस्त्र येतं, त्यानंतर देवांना अष्टगंध किंवा हळद किंवा कुंकू, त्यानंतर देवांना फूल वगैरे सगळं अर्पण करतो आपण. तर हा जो म्हणजे श्रीकृष्णांना हा जो मुकुट बनवलाय ना मी, हा पण दहिवडकर सराफ यांच्याकडून बनवलाय. अगदी सुंदर असा मुकुट त्यांनी बनवलाय आणि त्यावरती मी छोटंसं असं ते मोरपीस लावलंय. त्याने आणखीनच असं खूपच म्हणजे काय सांगू, की खूपच सुंदर दिसतात श्रीकृष्ण. आणि असं त्यांच्याशी काय-काय गप्पा मारता-मारता पण मी कधी-कधी पूजा करते. कारण कधी-कधी काही गोष्टी घालताना ना, म्हणजे अगदी वेगळंच रूप दिसतं त्यांचं किंवा कधी-कधी ते घालूनच घेत नाहीत, मुकुटच पाडून देतात किंवा गंधच लावून घेत नाहीत. असे खूप अनुभव येतात. जे जे करतात ना, त्यांनाच या गोष्टींची माहिती असेल. तर आता दुसरी गोष्ट शृंगाराची ती म्हणजे की फुलं. तर हे हे जे डब्बे मी तुम्हाला दाखवले होते ना गजरे ठेवण्यासाठी, अगदी, अगदी मस्त आहे. त्याच्यावर मी टिश्यू पेपर नाही ठेवत. मी काय करते जेव्हा खोलते डब्बा, तेव्हा जे पाणी सुटलेलं असतं ना, ते पुसून घेते व्यवस्थित आणि पुन्हा डब्बा बंद करते. तर हा जो भाजीसाठी घेतला होता ना, तो सुद्धा फुलांनी कॅप्चर करून टाकलाय. तर खूप फुलं पण बघा तुम्ही किती फ्रेश वाटतायत एकदम मस्त. तर आता पहिले मी गणपती बाप्पांना हार घालणार आणि त्यानंतर बाकी सर्वांना म्हणजे मी गजरा स्वामींच्या भोवताली ठेवते. तो खूप सुंदर वाटतो. मोगऱ्याचा गजरा आहे. अगदी असे खुललेले मोगरे आहेत आणि खरंच सांगते स्वामी कृपेने मला म्हणजे ज्या गोष्टी मी विचार करते ना, की पूजेमध्ये मला शृंगारासाठी स्वामी हे पाहिजे, स्वामी ते पाहिजे. म्हणजे आपली लिस्ट तर काही संपत नाही. पण असं वाटतं मनातून, की मला शृंगारासाठी अजून छान पाहिजे, अजून छान पाहिजे आणि ते देतातही. सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतात. ज्या गोष्टींचा आता ह्या ज्या म्हणजे स्वामींना हे जे मुकुट आलेत, पगडी आल्या आहेत, तर हे मी फक्त माझ्या डोक्यामध्ये विचार येत होते. पण प्रत्यक्षात त्यांनी मला आणून दिलं. त्या ताईंनी मला स्वतःहून भेट पाठवल्या किंवा त्यांनी बनवून दिलं. म्हणजे आपण शृंगार करावा ही देवाची सुद्धा इच्छा असते आणि तेव्हाच त्या गोष्टी होतात. मी कुठल्याही त्या ताईंना स्वतःहून फोन किंवा मी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नव्हता किंवा मी माझ्या मूर्तीची म्हणजे स्वामींच्या मूर्तीची कुठलीही मोजमाप त्यांना दिलं नव्हतं, साईज दिली नव्हती. तरीही त्यांनी बघा किती अगदी परफेक्ट असे हे वस्त्र आणि म्हणजे मुकुट वगैरे बनवून पाठवलेत. पगडी त्यांनी अगदी सुंदर बनवून पाठवली होती. तर आता जे गजरे आहेत ना, ते मी स्वामींच्या मूर्तीच्या इथे, श्रीकृष्णांच्या इथे आणि ज्या देवी आहेत, त्या देवींना गजरे अर्पण करते. मोगऱ्याचे गजरे देवींना खूप आवडतात आणि मोगरा याचा सुगंधच इतका वेगळा असतो ना, की अगदी वातावरण एकदम संपूर्ण वातावरणामध्ये मोगऱ्याचा सुगंध दरवळायला लागतो. आणि त्यानंतर मग बाकीच्या सर्व ज्या छोट्या-छोट्या मूर्त्या आहेत माझ्याकडे, तर त्यांना सगळ्यांना मी फुलं अर्पण करते. तर मी असं ऐकलं आहे, की म्हणजे पूजेमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्या फुलांचा किंवा पांढऱ्या रंगाच्या गजऱ्याचा वापर करू नये. तर इतरही रंगाची फुलं त्यामध्ये असावीत. तर म्हणून मग मी पहिले मध्ये-मध्ये मी पहिले पांढरा गजराच मिळायचा, तेव्हा पांढरी फुलं, पांढरा गजरा असंच आणायची. पण आता आणताना मी पिवळी फुलं, लाल फुलं, पांढरी असं सगळं मिक्स घेऊन येते.
तर बघा ह्यांना काही काही वेळा नको असतात फुलं किंवा काय असेही काय काय असतं. तर आता ते म्हणजे ती जागा ॲक्च्युली छोटी आहे तिथे म्हणून ते फुल बसत नाहीये. तर त्यानंतर सगळ्यात शेवट माझी म्हणजे जी असते शृंगाराची गोष्ट ती म्हणजे की हे साईडचे गजरे. तर ही साधीच फुलं आहेत, ही मोगऱ्याची फुलं नाहीयेत. पण ती हे जे गजरे लावले ना त्यानंतर मंदिर अगदी, अगदी, अगदी असं खुलून दिसतं. आणि रांगोळीशिवाय आपली पूजा ही नेहमी अपूर्ण वाटते. तर आज मी जो पिवळा रंग आहे तो खाली नाही टाकत आहे, कारण पिवळी रांगोळी माझी थोडी संपली होती. तर आज हा लाल रंगाचीच रांगोळी टाकते. आणि छोटंसं असं बघा ही रांगोळी काढली तर किती सुंदर वाटतंय. आणि त्यानंतर तिथे एक तुपाचा दिवा लावणार. जे तुपाचे दिवे मी घरीच बनवले होते, ज्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलाय. आणि खरं सांगते खूप छान जळतात हे दिवे, खूप छान प्रज्वलित होतात. अगदी बाहेरून आपण जे दिवे मागवतो ना तसेच्या तसे दिवे होतात. तुम्ही या वाती सुद्धा ज्या मी मागवल्यात तशा वाती तुम्ही नक्की ऑर्डर करा. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही बरेच दिवस या वाती वापरू शकता. संपूर्ण पूजा, संपूर्ण मांडणी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मी अगदी आरामात व्यवस्थित शांत चित्ताने मग वाचनाला सुरुवात करते. तर स्वामी सेवेमध्ये, नित्य सेवेमध्ये तुम्हाला मी सांगितलंय की रोज आपण सुरुवात जी आहे ती स्वामी स्तवनाने करायची. त्यानंतर स्वामींची माळ जप करायची. तुम्ही 11 माळी जप करा किंवा 1 माळ जप करा, तुम्हाला जसा वेळ मिळत असेल तसं. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे जे 3 अध्याय असतात ते 3 अध्याय वाचायचे. त्यानंतर रोजचं तुम्हाला रोजच्या वारानुसार ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याही तुम्ही वाचू शकता. भगवद्गीतेचे 1 किंवा 2 पाठ म्हणजे जे श्लोक आहेत त्याचा श्लोक आणि अर्थ हे सुद्धा वाचनामध्ये ठेवा. तर असा स्वामींचा आज खूप 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 सुंदर असा शृंगार झाला. असा शृंगार बघितल्यानंतर आहे ना आपसुकच डोळ्यात पाणी येतं, डोळे भरतात आपले. अर्थात त्याच्यासाठी तुमच्या मनात तेवढा भाव असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना ते खूप 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 वेगळे आहेत. आणि माझी ही पद्धत आहे, म्हणजे माझी ही भक्ती व्यक्त करण्याची किंवा माझी ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. मला नसेल शास्त्रांची खूप जास्त माहिती किंवा नसेल बऱ्याच ज्या खूप म्हणजे त्या भक्तीसाठी जे म्हणजे दुसऱ्यांच्या वाक्यात किंवा लोकांच्या व्याख्यामध्ये जे कशी भक्ती करतात ती मला कदाचित माहिती नसेल. मी खूप साधी आणि म्हणजे सामान्य समजते स्वतःला. आणि माझ्या परीने मला जेवढी देवाला प्रेम करता येईल कशा पद्धतीने ते व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करते. आणि मला खूप समाधान मिळतं. माझ्या व्याख्येमध्ये मी तुम्हाला सांगायला जाऊ ना तर मला असं वाटतं भक्ती म्हणजे देवावर प्रेम करणं, निस्वार्थपणे प्रेम करणं, ते त्याला जास्त आवडत असेल. नाही की तुम्ही खूप वेळ तासनतास फक्त करताय. सेवा पण महत्त्वाची असते. तर म्हणून मी आज सेवासुद्धा दाखवली तुम्हाला की सेवाही करते, पण ती दाखवण्यापेक्षा ती केली तर चांगलं वाटतं. आणि शृंगार कसा करतो तर शृंगार हा दाखवायला आणि बघणाऱ्याला पण खूप छान वाटतं. ह्यात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खूप जणांना असं वाटतं की ताई आम्हाला असं करता येत नाही, आमची तेवढी कॅपॅसिटी नाही, आम्हाला इतकं छान छान असं मिळत नाही. तर मी तुम्हाला सांगू का की आपल्याला जरी ही गोष्ट करता नसेल जमत किंवा आपली नसेल तेवढी कॅपॅसिटी, पण शृंगार हा करण्यामध्ये जितका आनंद आहे ना तितकाच बघण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. तर हे जे मी सगळं करते ना हे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचावं, तुम्हाला त्यातून आनंद मिळावा, तुम्हाला त्यातून समाधान मिळावं, यासाठी सुद्धा होत असेल माझ्याकडून. मी स्वतः हे नाही करत. जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही ना तोपर्यंत कुठलीच गोष्ट होत नसते.
तर म्हणून हा शृंगार तुमच्यासाठी सुद्धा आहे. असं समजा की मी तुमच्यातर्फे मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि तुम्ही ह्या गोष्टींमध्ये आनंद मानत चला. आपल्याकडे कुठली गोष्ट नसेल तर त्याबद्दल आपण काही खेद व्यक्त करायचा नाही किंवा त्याबद्दल नाराज व्हायचं नाही. जे दिसतंय ना, म्हणजे जसं आपण म्हणतो की मी स्वतः वाचन नाही केलं, पण श्रवण करणं म्हणजे ऐकणं हे सुद्धा तेवढंच परिणामकारक आणि तेवढंच आनंददायक असतं. तर तशीच ही गोष्ट आहे की भले तुम्हाला करायला मिळत नसेल किंवा मिळत नसेल काही वस्तू काही गोष्टी, पण मी जे दाखवते ना किंवा मी जो शृंगार तुम्हाला दाखवते किंवा जो स्वामी तुम्हाला छान सजून वगैरे असे येत आहेत मस्त तुमच्यासमोर, तर ते तुमच्यासाठी सुद्धा आहे आणि श्रींचीच इच्छा आहे. हे जे ताईंनी वस्त्र आणि हे जे मुकुट पाठवला होता, तर मी पहिले विचार केला की होईल की नाही स्वामींना काय माहिती, मोठी होईल छोटी होईल. तर शेवटी जेव्हा घातलं तेव्हा असं अद्भुत रूप त्यांचं मला बघायला मिळालं. असं मलाच असं इच्छा होते की मी एकटक सतत त्यांच्याकडे बघत राहू, इतके सुंदर दिसत आहेत. तर हीच देवाची लीला असते, किमया असते. तुम्ही आज मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये किंवा श्रीकृष्णांच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वात पहिली गोष्ट येते ना राधाकृष्णांच्या बाबतीत, ती म्हणजे की शृंगार. तर शृंगार हे एक भक्तीचंच बोलतात ना, भक्तीचंच रूप आहे वेगळं. तर ते समजून घ्यायला पाहिजे आपण. ज्यांना आवडतं त्यांनी करा, ज्यांना ज्या गोष्टीत आवड वाटते भक्ती करण्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. असं नाही की दुसरा कोणी ती गोष्ट करतोय तर मीही तीच केलं पाहिजे. तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला वाचन करण्यात भक्ती वाटते, तुम्हाला सेवा करण्यात भक्ती वाटते, तुम्हाला अन्नदान करण्यात भक्ती वाटते, तुम्हाला कोणाला मदत करण्यात भक्ती वाटते, बघा जेही तुम्ही चांगलं काम कराल, जेही तुम्ही पॉझिटिव्ह काम कराल तर ती भक्तीच असते, ते देवापर्यंत नक्कीच पोचतं. तर म्हणून असं छान छान काय काय करत राहा मस्त. आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता आपली लाईव्ह गुरुवारची आरती आहे, तर आरतीला नक्की या आणि सगळ्यांनी छान नामस्मरण, जे आपलं सामुदायिक नामस्मरण आणि जे आपण आरती घेतो त्याचा सर्वांनी लाभ घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.